पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रात देखील तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 192 ठिकाणी पोलिसांकडून छापेमारी। पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि विशेष आयुक्त देवेन भारती यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग। मुंबईतील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसची देखील तपासणी। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या सुरक्षेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी। रेल्वे स्थानकाची सुरक्षा वाढवली। आरपीएफ, जीआरपी, एमएसएफ आणि डॉग स्क्वॉड यांच्या संयुक्त गस्तीला सुरुवात। महाराष्ट्रामध्ये 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता। उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दावा। 107 लोक जिथे कुठे लपले असतील त्यांना शोधलं जाईल आणि तिथेच ठोकतील। जे आश्रय देतील त्यांनाही सोडणार नाही, शिंदेंचा इशारा। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। तर महाराष्ट्रामध्ये एकही पाकिस्तानी नागरिक राहणार नाही। जेवढे पाकिस्तानी आहेत ते सर्व सापडले आहेत। सर्वांना महाराष्ट्राबाहेर घालवायची व्यवस्था केली। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते। देशाच्या एकतेच्या बाबतीमध्ये कोणतीही तडजोड करता येणार नाही। जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू। पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचं वक्तव्य। राजकारणामध्ये मतभिन्नता असेल, पण ज्या वेळेला देशावर हल्ला होतो त्यावेळेला मतभिन्नता नाही। आता भूमिका एकच, देश एकच आहे। पहलगाम हल्ल्यातील कुटुंबांना शौर्य पुरस्कार आणि सरकारी नोकरी द्यावी। 1 मे रोजी सर्व पीडित कुटुंबांना शौर्य पुरस्कार द्या, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। दिवंगत संतोष जगदाळे यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदे यांच्याकडून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत। विजय शिवतारे आणि अनिकेत जावळकर यांच्या हस्ते मदत सुपूर्द। भारतापासून काश्मीर तोडण्याचा अतिरेक्यांचा मनसुबा तोडा। अतिरेक्यांना पुन्हा हरवू, चला काश्मीरला जाऊ। अभिनेते अतुल कुलकर्णी यांचं मुंबई ते श्रीनगर प्रवासाचा फोटो शेअर करत देशवासियांना आवाहन। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मुस्लिम समाजाचा मोर्चा। पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी।